आणि पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि याच ऑपरेशनच्या माध्यमातून भारतानं दहशतवाद्यांच्या विरोधात एक मोठी कारवाई केली। भारताच्या कारवाई दरम्यान अनेक कुख्यात दहशतवादी ठार झालेत आणि भारताच्या कारवाईमुळे दहशतवाद्यांना मोठा दणकाही बसलाय। ऑपरेशन सिंदूरचा दहशतवाद्यांना दणका। भारताच्या अनेक शत्रूंचा खात्मा। अनेक कुख्यात दहशतवादी ठार। पहलगाम हल्ल्याचा बदला घेताना भारतीय सैन्य दलानं 7 मे रोजी दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू केलं। या ऑपरेशन सिंदूरमध्ये अवघ्या 25 मिनिटांच्या कारवाईत 9 दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आलं। या कारवाईत 100हून अधिक दहशतवादी ठार झाले। दहशतवादाविरोधातल्या भारताच्या या कारवाईत भारताचा एक मोठा शत्रू रौफ अझर मारला गेला। मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझरचा तो भाऊ होता। जैश मोहम्मदचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता असलेल्या रौफनं 2001 साली भारतीय संसदेवर हल्ला केला। त्यानंतर 2016 मध्ये पठाणकोट हल्ला आणि 2019 साली पुलवामा घडवून आणलं, ज्यात भारताचे 40 जवान शहीद झाले। 2002 साली अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्ल याचं अपहरण करून हत्या केल्यामागे याचं नाव होतं। भारताच्या या शत्रूचा ऑपरेशन सिंदूरमध्ये खात्मा झालाय। रौफ अझर सोबत या कारवाईत लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या संघटनांशी संबंधित 5 मोठे दहशतवादी ठार झाले। भारताविरोधातल्या दहशतवादी हल्ल्यात हे दहशतवादी सहभागी होते। भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा कमांडर मुदस्सर खडियन खास उर्फ अबू जुंदलचा खात्मा झाला। तो मुरिदके इथं मरकज तैयबाचा प्रमुख होता। मुदस्सर पाकिस्तानी लष्कराचा अत्यंत जवळचा होता। भारताचा आणखी एक शत्रू असलेला जैश-ए-मोहम्मदचा हाफिज मोहम्मद जमील भारतीय सैन्यानं केलेल्या कारवाईत ठार झाला। जैश प्रमुख मौलाना मसूद अझरचा तो मोठा मेहुणा होता। हाफिज जमील बहावलपूरमधील मरकज सुबानअल्लाहचा प्रमुख होता। तरुणांचं ब्रेन वॉश करण्याचं काम तो करत होता आणि जैशसाठी निधी गोळा करण्यात तो सक्रिय होता। जैश-ए-मोहम्मदचा मोहम्मद युसुफ अझर उर्फ उस्ताद जी हाही भारतानं केलेल्या कारवाईत यमसदनी गेला। तो मौलाना मसूद अझरचा मेहुणा होता। दहशतवाद्यांना हत्याराचं प्रशिक्षण देण्याचं काम तो करायचा। तो IC-814 विमान अपहरण प्रकरणात वॉन्टेड होता। जम्मू काश्मीरमध्ये त्यानं अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले। लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर खालिद उर्फ अबू आकाशाचा या कारवाईत खात्मा झाला। खालिद हा जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होता। तो अफगाणिस्तानातून शस्त्रांची तस्करी करत होता। मोहम्मद हसन खान पाकव्याप्त काश्मीरमधील जैशच्या ऑपरेशन कमांडर मुफ्ती असगर खान काश्मीरीचा मुलगा मोहम्मद हसन खान या कारवाईत ठार झाला। जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये समन्वयक म्हणून तो काम करायचा। या सगळ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानात सैन्याच्या उपस्थितीत गार्ड ऑफ ऑनर देत अंत्यसंस्कार करण्यात आले। पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। यावरून दहशतवाद्यांच्या मुद्द्यावरून हात झटकणाऱ्या पाकिस्तानचं पितळ उघडं पडलंय। भारतानं ऑपरेशन सिंदूरमधून केलेल्या कारवाईमुळे दहशतवाद्यांचे तळ नाही तर त्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन भारताविरोधात प्रोत्साहित करणाऱ्या दहशतवाद्यांच्या आकांनाही यमसदनी पाठवण्यात भारतीय सैन्याला यश आलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।